फिरणार हर घर आणि महाराष्ट्रभर मी, फिरणार हर घर आणि महाराष्ट्रभर मी, पेरण्या महापुरुष महामातांचे विचार मी, सर्व जनांना जोडणारा ऐसा दिलदार अरुण ठाकूर मी. अरुणला विनंती करतो आणि या ठिकाणी जाहीर करतो, यंदाचा रमाई रत्न पुरस्कार आपण ॲम्युनिशन फॅक्टरीला आताच मी जाहीर करतो. समाजातली विषमता आज आपण तो श्वास घेऊ शकतो मित्रांनो, केवळ आणि केवळ या संविधानामुळे घेतोय मित्रांनो. आणि याच्याकरता या फॅमिलीने म्हणा यांनी खरं तर प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला या संविधानाच्या 4 ओळी सुद्धा माहिती नाही. आज मी खरं सांगतो, हे फार म्हणजे बाबासाहेबांनी केलेलं फार मोठं योगदान आहे. आपण ते योगदान विसरलं नाही पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्या ॲम्युनिशन फॅक्टरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर समर्पित भीम जयंती महोत्सव 2026 या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण या ठिकाणी माता रमाईंना अभिवादन करून केलेली आहे. या कार्यक्रमाला आपल्या निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक माननीय श्री अरुण ठाकूर साहेब उपस्थित राहिलेत. त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलंय. रमाईंचा त्याग आणि बाबासाहेबांप्रती त्यांची जी भावना होती ती आपल्याला अगदी समर्पकपणे ठाकूर साहेबांनी GM सरांनी सांगितली. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. पुणे महानगरपालिकेचे नगरसेविका लताताई दयाराम राजगुरू व डॉक्टर आम्रपाली मोहिते या सोशल वर्कर आहेत. जयंती कमिटीचे सर्व कार्यकर्त्यांचे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. या जयंती महोत्सवचे अध्यक्ष योगेश बाबूराव देठे, कार्याध्यक्षा हेमा डोळस, सचिव अश्विनीताई कांबळे, खजिनदार संदीप कदम व स्वागत अध्यक्ष प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. प्रथमतः मी CGM सरांना आणि आपले जे सगळे उपस्थित आहेत त्यांना विनंती करते की आपण त्यागमूर्ती माता रमाईच्या यांना पुष्पहार अर्पण करावं. भीमराव आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी याचे सर्व कामगार, विशेषतः तिथले GM आदरणीय ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आदरणीय ठाकूर साहेब आणि आपल्या सर्व रमाईच्या लेकरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आमची एक प्रथा आहे, कुणी साधा माणूस येऊ, मध्यम माणूस येऊ, ते राष्ट्रपती येऊ, कुणी येऊ द्या, वाचाल तर वाचाल या अभियानांतर्गत आम्ही त्या सगळ्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मान करत असतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात, ते आपण म्हणत नाही, ते जग म्हणतं. आणि ज्ञान हे काय करू शकतं हे सर्व मानवतावादी महापुरुष महामातांनी त्यांच्या कृतीतून दाखवलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम ॲम्युनिशन फॅक्टरीचे GM आदरणीय ठाकूर साहेब यांना रमाईचा ग्रंथ व पंचशिलीची शॉल देऊन मी सन्मान करतो. काकूंना विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आता मी काकूंना विनंती करतो, या समितीचे अध्यक्ष आदरणीय योगेश देठे सरांचा प्रियांबलची ही जी प्रत देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत पुढे जातो. पुढे त्यानंतर सांगायला आनंद वाटेल, कार्याध्यक्षा हे जे ठिकाण हे ऐतिहासिक ठिकाण ऐतिहासिक याच्यासाठी हा जगातला पहिला लोकसहभागातील रमाबाई भीमराव आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे.
म्हणजे एक एक रुपया जमा करून लोक सहभागातून हे स्मारक आपण उभं केलेलं आहे. त्यानंतर खजिनदार, दुसरी गोष्ट संदीप कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही आवाहन केल्यानंतर काही लोकांनी लाख रुपये दिले. विश्वजित कदम यांनी 10 लाख रुपये दिले आणि कालच महानगरपालिकेने 1 कोटी रुपयाची तरतूद त्या रमाईच्या स्मारकासाठी केली. म्हणून आम्ही महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षाचा 3 तारखेला सन्मान देखील या ठिकाणी स्वागत होत. मला तुम्हाला हे सांगायचंय, बाबासाहेब कितीही मोठे असले काय होतं, परंतु बाबासाहेबांनी स्वतः सांगितले की रमा तू नसतीस तर त्याला काय आनंद होतो त्यांना, म्हणजे रमाई नसती तर बाबासाहेब नसते आणि बाबासाहेब नसते तर आपण कुणी नसतो. म्हणून या ठिकाणी या ऐतिहासिक कार्यक्रमाला एक ऐतिहासिक महामाता या ठिकाणी उपस्थित आहे. मी ज्यांना रमाईच्या रूपात पाहतो त्यांचं नाव आहे लताताई दयाराम राजगुरू. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. विकास साबळे त्यांचा इतिहास असा आहे, यांच्या घरी बाबासाहेब आंबेडकर 21 दिवस राहिला होते आणि थॉट्स ऑफ पाकिस्तान हा महाग्रंथ बाबासाहेबांनी यांच्या घरी लिहिलेला आहे. तोही रमाईला अर्पण केलेला आहे. यांचे वडील बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आपण घेतो नुसतेच कार्यकर्ते नव्हते, तर आता रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आलेले त्या मतदारसंघाचे आमदार होते आणि राहतोय ते नुसतेच आमदार नव्हते, तर बाबासाहेबांच्या कालखंडात मंत्री होते. त्यांचे मिस्टर लोकनेते दयाराम राजगुरू हे 10 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक होते आणि ह्या 20 वर्ष महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. मी काय सांगतो, लोक खोटी माहिती सांगून पंतप्रधान होते. आपण खरी माहिती सांगितली पाहिजे. खरं तुम्हीच सांगत नाही. आता तर बोलायलाच तयार नाही. तुम्हाला सांगतो बोललं पाहिजे आणि तुम्ही बोललं पाहिजे म्हणून मी माहिती देतोय. नाही तर आपली लोक काय करतात साहेब, मिळाल्यानंतर त्याची माहिती देतात. माझं म्हणणं जिवंतपणे त्यांची माहिती द्या, लोकांना कळू द्या. म्हणजे खराच सारखे बंधू बाबा आहेत ना, हे निर्माण होणार नाहीयेत. हे का झाले, सगळेजण खोटं बोलतायत आणि आपण ते निवांत शांतपणे ऐकतोय. म्हणून मी यांची माहिती सगळ्या येणाऱ्या पिढीला सांगतो. रमाई तर पुतळ्यामध्ये पण खऱ्या रमाई काय, त्यांचं स्वागत करायचं. कारण जिवंत असताना आपण माणसाचं कौतुक केलं पाहिजे या मताचं मी आहे, म्हणून मी ही माहिती दिली. दुसरी गोष्ट, त्यांचं कौतुक करत नाही, मी वास्तवता सांगतो. हे स्मारक मातीचं होतं. त्याच्यापासून राष्ट्रपतीपर्यंत जेवढा काय खर्च लागल तो यांनी दिलेला आहे. तो मोजता येणार नाही. अरबो म्हणजे करोडो रुपये आतापर्यंत त्यांनी रमाईसाठी दिलेले आहेत. म्हणून मी त्यांना मुद्दाम विनंती केली, तुमचं जरा बाकीची कामं बाजूला ठेवा. आज आम्ही यशस्वी झालोय. यशस्वी कशासाठी, आमचं एक अभियान आहे देठे साहेब, घर तिथं रमाई. म्हणजे 2014 पासून आजपर्यंत देशातला पहिला रमाई महोत्सव आम्ही सुरू केला. 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरवर्षी प्रचंड ताकदीने जागर रमाईंच्या विचारांचा आणि देशाच्या हिताचा. इथं कुठेही डबडी वाजवत नाही, इथं कुठेही आम्ही डीजे लावत नाही, इथं कुठलंही रमाईला अभिप्रेत नसणारं काम आम्ही इथं होऊ देत नाही. जसं बाबासाहेब आंबेडकरांना सुशासित करण्यासाठी किंवा डिसिप्लिन ठेवण्यासाठी रामजी बाबांनी प्रयत्न केला. जर रामजी बाबांनी बाबासाहेबांना डिसिप्लिन म्हणजे व्यवस्थित शिस्त सांगितली नसती तर बाबासाहेब एवढे थाटामध्ये झाले नसते. म्हणून आम्ही खूप शिस्त पाळतो इथं. आम्ही जे जयंती, आता तुम्ही बाबासाहेबांची जयंती कशी करता काय करता, याच्यापेक्षा मी ॲम्युनिशन फॅक्टरीचं मनापासून कौतुक करतो. सगळ्या टाळ्यांच्या गजरात तुम्हीच टाळ्या वाजवा. मी स्वतः तिथल्या प्रत्येक जयंतीला असायचो आणि आता होतो. माझे गुरु यशवंतदादा कांबळे हे त्या फॅक्टरीमध्ये होते आणि महानायक कांशीराम साहेब, मी माझे ते आयडॉल आहेत महानायक कांशीराम साहेब, तर ते सुद्धा ॲम्युनिशन फॅक्टरीला होते. आणि जयंतीच्याच साठी त्यांनी काय केलं याचा इतिहास मला वाटतं तुम्हाला माहिती आहे, मी सांगत बसत नाही. आणि मी खुश एवढ्यासाठी तुम्हाला सांगतो, आमचं जे अभियान आहे घर तिथं रमाई, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तुम्ही या ठिकाणी आज आलात
आणि रमाईला वंदन केले आणि त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर समर्पित भीमजयंती महोत्सव तुम्ही आजपासून सुरुवात केलेला आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलात, मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला सविस्तरपणे सगळ्या गोष्टींची माहिती दिली त्याबद्दल सगळ्यांनाही प्रत्येक ह्याच्यामध्ये माता रमाईला आपण पाहिलं पाहिजे आणि ते आपल्या फॅमिलीसाठी यासाठी सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट करतात. तर त्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना त्या गोष्टींची रिस्पेक्ट देऊ शकतो की प्रत्येक बाईला आपण ती रिस्पेक्ट दिली पाहिजे. आता आपण सत्काराकडे वळूयात. सर्वप्रथम मी सीजीएम सर श्री अरुण ठाकूर सरांचा सत्कार आपले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश देटे यांना विनंती करते की फ्रेम देऊन आणि सरांना बॅच लावून त्यांचा सत्कार करावा. हे स्मारक उभं करण्यासाठी ज्याचं महत्वाचं योगदान आहे असे विठ्ठल गायकवाड सरांचा यांचा सत्कार आपले स्वागत अध्यक्ष प्रदीप जगताप करतील यांचं मी त्यांना विनंती करते. डॉक्टर आम्रपाली मोहिते ज्या एक सोशल वर्कर आहेत यांचा सत्कार आपले माजी बस कमिटी मेंबर जावेद शेख करतील अशी मी त्यांना विनंती करते. AFK मधून सेवानिवृत्त झालेल्या मायाताई गायकवाड यांचा सत्कार संगीताताई नाईक नवरे करतील यांचं मी त्यांना विनंती करते. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध प्रस्थापित मनुवादी संस्कृतीवरती समानतेचा घाला घालणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आपल्या रक्तातील साखरेचं वीज पासून तुम्हा आम्हा सर्वांना मानवी महामुक्तीचा महामार्ग देणारे 395 कलमाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला ते बापांचे बाप म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्रित करून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली तसे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज ज्यांनी शिक्षण सक्तीचं केलं त्याच प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर महामानवांना आणि महामातांच्या विचारांना अभिवादन. आज या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरीच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर समर्पित भीमजयंती महोत्सव इथंच आयोजित करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ही जी जयंती आहे ती माता रमाईला समर्पित आहे. आज महामाता रमाई नसल्या असत्या तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे स्पेंड करून त्यांनी जे संविधान निर्माण केलं आणि माणसाला माणूस म्हणून ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला ते संविधान झालं नसतं. आज आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास ते फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर आम्रपाली मोहिते तुम्ही खूप छान प्रकारे आमचं मार्गदर्शन केलं आणि मला ती एक तुमचं हे आवडलं की डोक्यावरती नाही त्यांचे विचार जे आहेत आंबेडकरांचे माता रमाईचे ते आपल्या ह्याच्यामध्ये आपण घेतले पाहिजेत. आता मी आपले ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीचे जे CGM आहेत श्री अरुण ठाकूर सर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार, आवाज येतो? जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी चे सर्व सन्माननीय सदस्य, ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीचे माझे कर्मचारी मित्र,
त्याच्यानंतर मला आनंद आहे की आमच्या ताई ज्या आता रिसेंटलीच निवृत्त झाल्या त्या सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त महामाता रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक याचे मुख्य संयोजक श्री विठ्ठल गायकवाडजी, नंतर मला आज पहिल्यांदाच काकूंना भेटून माननीय लताताई राजगुरुजी आणि डॉक्टर मोहितेजी, उपस्थित सर्व सन्माननीय महिला मित्रांनो, आपण दरवर्षी सर्व भारतीय 14 एप्रिल हा दिवस मला असं वाटतं की भारताच्याच नाही तर जगातला इतिहासातला हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी या विश्वरत्न महापुरुषाचा जन्म या पृथ्वीवर झाला. आणि मी एक सांगेल मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सूर्याचं तेज याच्यापेक्षा मोठं काही नाहीये, पण मी तर म्हणेल त्याच्याही पेक्षा प्रखर जर काही असेल तर ते बाबासाहेबांचे विचार. बाबासाहेबांचे विचार मित्रांनो हे एवढे प्रखर आहेत की त्याच्या समोर सूर्याचे किरण सुद्धा आज कमी पडतील, किंवा सूर्याचे किरण जिथे पोहोचणार नाही त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार पोहोचलेत मित्रांनो. 14 एप्रिल 2026 ला मित्रांनो आपण बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करणार आहोत. आणि या निमित्तानेच ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी यांची जी महोत्सव समिती आहे, मला फार आनंद होतोय गायकवाड साहेब आणि ताई आपल्याला सांगताना की आमच्या इथे बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता ॲम्युनिशन फॅक्टरीतली जी कमिटी आहे किंवा यांच्याशी संलग्न असणारे कर्मचारी आहेत ते मागचे 63 वर्ष झाले आज हे कार्य पुढे नेत आहेत. आणि हे कार्य पुढे नेताना असतानाच आज आम्हाला आपल्याशी संपर्क झाला आणि मला आज आनंद आहे की आज ॲम्युनिशन फॅक्टरीच्या वतीने आम्हाला आज पहिल्यांदा इथे येण्याचा योग जो आला तो केवळ तुमच्यामुळे आला. याच्याकरता मी ॲम्युनिशन फॅक्टरीचे जे 4400 एम्प्लॉई आहेत यांच्या संपूर्ण फॅमिली तर्फे आज तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर हे नाव एवढं मोठं आहे की ते घ्यायला सुद्धा फार ताकद लागते. यांचे विचार एवढे मोठे होते की अजून जसं साहेबांनी मॅडमने सांगितलं की नाव घेऊन आपण पुढे जातो, ठीक आहे घ्या तुम्ही, पण त्यांच्या विचारांमधली जी क्षमता होती आणि त्यांच्या विचारांमागची जे ध्येय होतं त्यांचं ते काय होतं ते अजूनपर्यंत कोणाला समजलंय मी तर म्हणेल. अजूनपर्यंत मी तर म्हणतो त्यांना समजून घेणारा अजून तरी निर्माण झालेला नाहीये मित्रांनो. आणि तेच कार्य आपल्याला सर्वांना करायचंय. आज घर तिथे रमाबाई आपण जे अभियान राबवलं आणि बाबांचा जो सुविचार होता वाचाल तर वाचाल, म्हणजे त्यांनी कष्ट केलं मित्रांनो. त्यांनी जे कष्ट केलं ते स्वतः करता नाही, त्यांनी फॅमिलीला सॅक्रिफाय केलं, अभ्यास केला. अभ्यास याच्याकरता केला की हे जग ज्या पीडेतनं जात होतं त्या पीडेतनं या जगाला कसं बाहेर काढता येईल, या मानवतेला मानवतावाद कसा दाखवता येईल याच्याकरता त्यांनी सदैव काम केलं. आणि त्यांचे विचार पुढे नेण्याकरता प्रत्येक पिढीला खूप मेहनत घ्यायची आहे. आणि म्हणून लोक म्हणतात ना की जयंत्या आणि उत्सव का साजरे करायचे, त्याच्या मागचं खरं कारण हेच आहे मित्रांनो की जेवढे थोर महापुरुष होऊन गेले, ज्यांनी या समाजाकरता काम केलं, समाजातली विषमता दूर करण्याकरता काम केलं, स्त्रियांना पुढे आणण्याकरता काम केलं, तर ते विचार लोकांपुढे जिवंत राहावे, त्याच्या मागचा खरा उद्देश सफल व्हावा म्हणून या जयंती आणि महोत्सव आपण साजरे करतो. म्हणून साहेबांनी जे सांगितलं की फक्त यायचं, हार घ्यायचा, फोटो काढायचे
तेवढ्यापुरती या जयंत्या आपण साजऱ्या न केल्या करा, पण त्याचं महत्व आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला कसं देता येईल त्याच्याकरता कार्य करायचंय. आणि ते कार्य मित्रांनो एक दिवसात संपत नसतं, ते आपल्याला निरंतर करत राहावं लागतं. आणि तेच कार्य मला आनंद होतोय साहेब सांगताना. आमची जी कमिटी आहे ज्याच्यामध्ये बघाल तुम्ही, महिला शक्ती आहे, भीम शक्ती आहे, आणि अॅम्युनिशन फॅक्टरीचा जो डंका आहे तो भारतातच नाही तर जगामध्ये झालेला आहे. आणि हीच आमची टीम आहे की जे हे कार्य ज्याचा खरा अंश बाबासाहेबांच्या संविधानात आहे तो अंश पुढून घ्यायचं काम आमची फॅमिली करते. हे सांगताना मला आज आनंद होतोय, अभिमान होतो आहे. मित्रांनो, बाबासाहेब हे सुपुत्र तर होतेच, दलित समाजातनं आले, हे तर आपलं भाग्य समजावं मित्रांनो. तोच जन्म त्यांनी दुसऱ्या समाजात घेतला असता तर आज ही विषमता गेली नसती मित्रांनो. त्यांनी आयुष्यभर ही विषमता दूर करण्याकरता कार्य केलं. आणि म्हणून 14 एप्रिल हा दिवस, भीम जयंती म्हणा, आंबेडकर जयंती म्हणा, हा तर साजरा होतोच, पण इक्वॅलिटी डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो मित्रांनो. हे या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. आणि त्यांचा विचार हा फक्त भारतवासियांनीच नाही तर याचा डंका पूर्ण विश्वातल्या लोकांनी, थोर महापुरुषांनी जपला, जाणला. आणि म्हणून 14 एप्रिल हा दिवस आज अमेरिकेसारख्या न्यूयॉर्क शहरामध्ये सुद्धा आंबेडकर दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. हे या दिवसाचं, हे या पुरुषाचं, महापुरुषाचं महत्व आहे. आणि आपल्याला गर्व व्हायला पाहिजे की आपण ज्या समाजात, ज्या देशात जन्मलो त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांचा वारसा भेटलेला आहे. आपण म्हणतो ना एखादा थोर पुरुष किंवा मोठा पुरुष तो असाच मोठा होत नाही मित्रांनो, त्याला कोणाचं तरी पाठबळ असतं. आणि म्हणून त्याच्यातली जी शक्ती आहे, बुद्धी आहे, ती समाजापुढे येते. आणि म्हणून समाजात जे रिअल ट्रान्सफॉर्मेशन होतं ते त्याच्या विचारांमुळे होतं. तर बाबासाहेबांना ही शक्ती पहिले त्यांच्या आईवडिलांपासून भेटली, त्यांनी त्याग केला, पण जी खरी शक्ती, त्यांच्यातलं खरं पोटेन्शियल आणि त्यांना जेवढी काही मदत लागेल ती त्यांच्या धर्मपत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांनी केली. आणि मित्रांनो, जसं साहेबांनी सांगितलं की त्यांनी जो त्याग केला, आपला घाम गाळला, त्याच्यानंतर फॅमिलीला सॅक्रिफाय केलं, आणि त्याच्यानंतर त्यांना विदेशात जाऊन आपलं जो अभ्यास करायचा होता, डिग्र्या घ्यायच्या होत्या, पूर्ण विश्वाला समजून घ्यायचं होतं. नुसतं डिग्र्या घेतल्या नाही मित्र, त्यांना नुसतं डिग्र्या नाही घेतल्या, ते पूर्ण विश्वात फिरले, आपले विचार त्यांच्यापर्यंत नेले, त्यांचं कल्चर समजून घेतलं, आणि याच्यातनच मानवता आणि हे पुढे कसं नेता येईल त्याचा अभ्यास केला. आणि म्हणून रमाताईंना सिम्बॉल ऑफ सॅक्रिफाय म्हणजे त्याग मूर्ती म्हणतात, माता म्हणतात. आज आपण त्यांचे अनुयायी आहोत. तर आज त्यांना अभिवादन करण्याकरता ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीच्या वतीने, महोत्सव समितीच्या वतीने आज आम्ही इथे आलो आहे त्यांना मानवंदना द्यायला. आणि मला फार आनंद होतो मित्रांनो, पुण्यासारख्या इतक्या सुंदर सिटीमध्ये, त्याच्या सेंटरमध्ये आज या पुतळ्याच्या ठिकाणी आज आपल्याला पाय टेकून त्यांचे आशीर्वाद घेता आले. आणि यांचं कार्य एवढं चांगलं होतं, यांचे विचार एवढे चांगले होते की राष्ट्रपतींच्या हस्ते मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. 2014 पासूनची सुरुवात केली होती. 2018ला आपले माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. आणि दिवसेंदिवस हे काम वाढत गेलं. आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जो एवढा मोठा निधी दिला होता त्याचं एकमेव कारण आहे की यांनी घेतलेलं कार्य, त्याचं एक्नॉलेजमेंट झालेलं आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला. आणि तुमचे हे विचार, बाबासाहेबांचे विचार तर सगळ्या जगाने बघितलेले आहेत, ते पोहोचलेले आहेत आणि ते पुढे नेत आहेत आपल्याला. पण एक आपण जर रमाताईंचं जर बॅकग्राऊंड, हिस्ट्री, कॉन्ट्रीब्युशन जर वाचलं सर आणि काकू, तर एक दुःख पण होतं की त्यांनी जे कार्य केलं वयाच्या 37व्या वर्षी
खूप इलनेस होता त्यांना, प्रोलॉंग इलनेसमुळे ताईंचं निधन झालं. आणि जे काही सांगितलं जातं की त्यांचे 4 पुत्र ज्यांचं निधन झालं, त्यांना एवढं हार्डशिप समोर बघायला भेटलं, पण त्यांनी कधीही आपल्या फॅमिलीचा विचार केला नाही, त्याग केला, सॅक्रिफाय केलं, आपल्या फॅमिलीला सांभाळलं. पत्नी धर्म काय असतो हा त्यांनी जगाला दाखवून दिला. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकर जगासमोर आले मित्रांनो. आज जे आपल्याला माहिती आहे, त्यांचे काही सॉंग्स आहेत मराठी चित्रपटात, त्यांना स्थान दिलं गेलेलं आहे, पण ते त्यांच्या कामाच्या इक्वल नाहीये मित्रांनो. त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढंच आज स्थान समाजामध्ये त्यांना भेटलं पाहिजे, एवढं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं मित्रांनो. त्यांनी आज फक्त या लोहपुरुषाला सपोर्ट नाही केला, तर त्यांनी फॅमिली सांभाळून त्याग करून त्यांनी त्यावेळेला त्या दलित समाजाच्या होत्या डिप्रेस्ड वुमेन्स असोसिएशनच्या त्या लीडर होत्या त्यावेळेला, रमाताई. आणि त्यांनी ती चळवळ त्या काळी ही पुढे न्यायचा जो प्रयत्न केला तो सर्व समाजाने बघितला. वुमेन्स एम्पॉवरमेंट याच्या करता त्यांनी सतत कार्य केलं. इनजस्टिस जेवढा होता, दलित अनटचॅबिलिटी याच्या करता त्यांनी खूप मोहीम राबवल्या. आणि म्हणून आज ज्या स्त्रिया म्हणा किंवा समाजातली विषमता, आज आपण तो श्वास घेऊ शकतो मित्रांनो, केवळ आणि केवळ या संविधानामुळे घेतोय मित्रांनो. आणि याच्या करता या फॅमिलीने म्हणा, यांनी खरं तर प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला या संविधानाच्या 4 ओळी सुद्धा माहिती नाही. आज मी खरं सांगतो, हे फार म्हणजे बाबासाहेबांनी केलेलं फार मोठं योगदान आहे. आपण ते योगदान विसरलं नाही पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान यांनी एक विजन ठेवलंय भारताकरता की विकसित भारत 2047 ज्यावेळेला भारत 100 वर्षांचा पूर्ण होईल ताई, त्यावेळेला भारत हा सर्व जगामध्ये नंबर 1 आर्थिक महाशक्ती सुद्धा आज आपण 4थ्या नंबरवर आलो आहे. आणि ती पुढे कशी न्यायची याच्याकरता त्यांनी 3 स्तंभ दिलेले. त्या 3 स्तंभांना जर तुम्ही आधार दिला, सपोर्ट केला आणि त्यांना पुढे नेलं, तर त्याच्यामध्ये युथ म्हणजे आपला हा जो छोटा बालक आहे, याची शक्ती आपल्याला पुढे न्यायची आहे. त्याच्यात खूप शक्ती आहे, खूप त्यांच्या विचारात ताकद आहे मित्रांनो, जी तुम्ही विचारही करू शकत नाही. दुसरं, फार्मर. इंडिया फार मोठा कंट्री, यांनी सांगितलं 145 करोडची जनता आहे मित्रांनो. आपली इकॉनॉमी जी आहे ती ऍग्रिकल्चर बेस आहे, तर आपल्याला फार्मरला स्ट्रॉंग करायचंय. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे, तिसरा जो स्तंभ आहे भारताचा तो आहे वुमेन्स. तर वुमेन्स एम्पॉवरमेंट करायचं हे आणि जे बाबासाहेबांचं आणि रमाईंचं स्वप्न होतं, ते स्वप्न त्यांनी ठेवलं आहे की विकसित भारत, एवढ्या मोठ्या भारताला जर पुढे न्यायचं असेल, एवढ्या मोठ्या भारतातल्या समाजांना पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला वुमेन्स एम्पॉवरमेंट करायचंय. आणि आज सांगताना आनंद होतोय की भारतातली प्रत्येक स्त्री ही रमाबाईच्या रूपाने पुढे आलेली आहे. आणि ते भारत देश, भारताचा प्रत्येक समाज याला पुढे जाण्याकरता अथक परिश्रम करते आहे आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्यामध्ये काम करते आहे. तर या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि परत एकदा रमा ताईंना मी आईंना आपला अभिवादन करतो आणि एक त्यांच्याकडे साकडं घालतो या निमित्ताने की त्यांनी आम्हाला एवढी शक्ती द्यावी की या समाज कार्य करण्याकरता जे गायकवाड साहेबांनी कार्य हातात घेतलेलं आहे, त्या कार्यामध्ये आमचं सुद्धा जे काय हातभार लागू शकतो ती शक्ती आम्हाला द्यावी आणि आम्ही ते कार्य करू, ही मी ग्वाही देतो साहेब आज या मंचावरनं. अॅम्युनिशन फॅक्टरीच्या वतीने देटे साहेब आणि त्यांची सर्व समिती आणि अॅम्युनिशन फॅक्टरीची 4000+ जे कर्मचारी आणि जे एम्प्लॉई आहे, त्यांच्यातली ताकद तुमच्या मागे आहे. तुम्ही पुढे चला. त्या विचारांना बळ कसं द्यायचं हे अॅम्युनिशन फॅक्टरीतल्या अॅम्युनिशन मध्ये जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा आमच्या विचारांमध्ये जास्त ताकद आहे आणि ती पुढे जाण्याकरता आम्ही पूर्ण तुम्हाला सपोर्ट करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं पाहिलं तर सरांच्या विषयी मी 4 वेळी मुद्दाम लिहिलेले आहे की फिरणार हर घर
आणि महाराष्ट्रभर मी फिरणार, हर घर आणि महाराष्ट्रभर मी पेरण्या महापुरुष महामातांचे विचार मी सर्व जनांना जोडणारा ऐसा दिलदार अरुण ठाकूर मी, अरुण ठाकूर मी. म्हणजे बघा ते जे बोललेत ना तेच मी इथं लिहिलेलं आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी जाहीर करतो, आम्ही जसं रमाई महोत्सव करतो तसं 27 मे ते 30 मे 27 मे ला रमाईचा स्मृती दिन असतो आणि 30 मे ला या स्मारकाचा वर्धापन दिन असतो. यंदाचा रमाई रत्न पुरस्कार आपण ॲम्युनिशन फॅक्टरीला आताच मी जाहीर करतो. फक्त वेळ वगैरे आपण सगळे मिळून हे करूया. धन्यवाद श्री अरुण ठाकूर सर, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं. आता मी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लताताई राजगुरू ताई यांना विनंती करते की त्यांनी आमचं मार्गदर्शन करावं. सर्व महापुरुषांना चालू आहे ना? सर्व महापुरुषांना महामातांना अभिवादन करून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव ॲम्युनिशन फॅक्टरी यांच्या वतीने आज रमाईंच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे. महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत. खरं वास्तविक या कार्यक्रमाला उपस्थित आणि ज्यांनी आता मोलाचं मार्गदर्शन केलेले ते ॲम्युनिशन फॅक्टरीचे ठाकूर साहेब, तसेच ज्यांनी आता भाषण केलं ते आमचे विठ्ठलदादा गायकवाड, जगतापदादा असतील आणि सर्व ॲम्युनिशन फॅक्टरीचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी आणि सर्व उपस्थित आणि मोहिते डॉक्टर मोहिते साहेब. खरं वास्तविक माता रमाईंचा जो पुतळा जसा बसवला तसं बघितलं तर ताडीवाला रोडला आम्ही महामाता रमाई भीमराव आंबेडकरांचं स्मारक आम्ही करणार होतो, परंतु ते सौरभ हॉलच्या इथे करणार होतो. पण तिथे महाराष्ट्र शासनाचा GR होता की रस्त्यावर पुतळे बसवता येणार नाही, म्हणून आम्ही बोललो की हा पुतळा महामाता रमाईंचं गार्डन आहे आणि वाड्या कॉलेजच्या समोर रमाईंचा पुतळा आपण हा बसवलाच पाहिजे. कारण की माझ्या मिस्टरांची देखील खूप खंत होती की हा ताडीवाला रोडला रमाईंचा पुतळा बसवलाच पाहिजे आणि त्यांची जी धडपड होती पण ती काही पूर्ण झाली नाही. पण त्यांना 2005 मध्ये निधन झाल्यानंतर मी देखील पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले आणि निवडून आल्याच्या नंतर असा आम्ही एक ध्येय धरला होता की त्यांचं जे स्वप्न होतं, अधुरी राहिलेलं स्वप्न, ते पूर्ण करायला पाहिजे. म्हणून विठ्ठलदादा आम्ही एक ध्यास धरला आणि त्यांना मी म्हटलं किती हे लागू द्या, मन धन तन काही असून आपण हा पुतळा इथे बसवलाच पाहिजे. म्हणून आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये नाही असा उभा पुतळा कुठेच नाही, हा पहिल्यांदा पुतळा आपण उभा केला आणि त्यांचं उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्तेच आपण करू असा निर्णय आम्ही समितीच्या लोकांनी घेतला. आणि 2014 पासून तर 2018ला राष्ट्रपतींच्या हस्ते आपण हे उद्घाटन करू. जसं यंदाचा पुरस्कार तुम्हालाच ॲम्युनिशन फॅक्टरीला देऊ, त्यामुळं तो पुरस्कार तुम्हालाच आज आम्ही जाहीर करतो असं हे करून सांगते. आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते. मी जास्त काही बोलणार नाही कारण काही वेळ भरपूर झालेला आहे आणि साहेबांनी सर्व माहिती दिल्यानंतर बाबासाहेब काय होते, माता रमाई काय होत्या हे सर्व आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी काही जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद ताई, तुम्ही खूप छानपणे आमचं मार्गदर्शन केलं. एक सत्कार राहिलं होतं, गणेश भोसले सर यांचा सत्कार योगेश देटे करतील असं मी त्यांना विनंती करते. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न महामानव तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला व कार्याला अभिवादन करून
त्याचप्रमाणे त्यागमूर्ती महामाता रमाई यांच्या त्यागाला, संघर्षाला आणि कार्याला अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या ॲम्युनिशन फॅक्टरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर समर्पित भीम जयंती महोत्सव 2026 या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण या ठिकाणी माता रमाईंना अभिवादन करून केलेली आहे। या कार्यक्रमाला आपल्या निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक माननीय श्री अरुण ठाकूर साहेब उपस्थित राहिलेत। त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलंय। रमाईंचा त्याग आणि बाबासाहेबांप्रती त्यांची जी भावना होती ती आपल्याला अगदी समर्पकपणे ठाकूर साहेबांनी GM सरांनी सांगितली। म्हणजे हा कार्यक्रम सुरू करत असताना एक नवीन ऊर्जा यांच्या भाषणातून आपल्याला मिळालेली असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। त्यानंतर गायकवाड सरांनी सुद्धा आपल्याला या स्मारकाबद्दल माहिती दिली। आपल्या नगरसेविका लताताई राजगुरू यांनी या भागाची आपल्याला पार्श्वभूमी सांगितली। त्यानंतर आपल्या सोशल वर्कर डॉक्टर आम्रपाली मोहिते यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केले। सर्वांनी रमाई बद्दल, बाबासाहेबांबद्दल सर्व आपल्याला सांगितलंय। मला सांगण्यासाठी, बोलण्यासाठी काही उरलेलंच नाही। तर मी एवढंच म्हणेल की गायकवाड दादांना, राजगुरुताईंना मी आपल्या ॲम्युनिशन फॅक्टरीच्या सर्व परिवारातर्फे आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदाच येऊन तुम्ही आम्हाला रमाई रत्न पुरस्कार जाहीर केला। हे कुठेतरी आमच्या पण छोट्या 63 वर्षाच्या कार्याचं फलित आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। त्यानंतर आपला जो भीम जयंती महोत्सव माता रमाईला आपण समर्पित केलाय आणि आपल्या कार्यकारिणीमध्ये मॅक्झिमम महिला आहेत। या जर महिला आहेत तर या महिलांमध्ये आपण सावित्री, जिजाऊ, रमाई पाहतो। त्यांच्यासाठी एक 4 ओळी मी या ठिकाणी म्हणू इच्छितो की स्वराज्याची प्रेरणा तू शूर शिवबाची माऊली, स्वराज्याची प्रेरणा तू शूर शिवबाची माऊली, अज्ञानाच्या अंधारात तू ज्ञानाची क्रांती ज्योत लावली, त्यागाची साक्षात मूर्ती तू प्रज्ञा सूर्याची सावली, आव्हाळा एवढं कर्तृत्व तुझा आम्ही स्मरावं पावलो पावली। मला या ठिकाणी खूप आनंद होतोय की आपल्या निर्माणीचे CGM सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या जयंती महोत्सवाची सुरुवात आपण 5 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत याच ऊर्जेने घेऊन जाऊ अशी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। हे आभार प्रदर्शन करतील। पुण्याच्या सर्व महामानवांना तीव्र अभिवादन करतो व सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या निर्माणीचे CGM साहेब हे आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या तर्फे त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। तसेच नगरसेविका लताताई राजगुरू या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच समाजसेविका डॉक्टर आम्रपाली मोहितेताई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो। तसेच या स्मारकाचे मुख्य निर्माता सुद्धा म्हणता येईल त्यांना, तसेच विठ्ठल गायकवाड यांचे सुद्धा या ठिकाणी आभार। तसेच कार्यसमिती सदस्य, कार्यसमितीचे सर्व कार्यकारिणी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो व हा कार्यक्रम या ठिकाणी संपला अशी जाहीर करतो। व हा नाश्त्याची या ठिकाणी सोय केलेली आहे, तरी कोणी नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये। धन्यवाद।